5वी-6वीच्या मुलांना अन्न साखळी शिकताना थोडं सोपं जातं. पण हीच गोष्ट जर आपण एखाद्या खेळण्याद्वारे शिकलो तर किती मजा येईल. नमस्कार, मी भूषण चंद्रकांत गवळे, तुमचा विज्ञान मित्र. जिज्ञासाच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कागदापासून एक अन्न साखळीचं खेळणं. तर यासाठी आपल्याला आवश्यकता आहे ती म्हणजे या टेम्पलेटची, जे तुम्हाला प्रिंट करून घ्यावं लागेल. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही हे डाउनलोड करून प्रिंट करून घेऊ शकता. सोबतच आपल्याला लागेल एक कैची आणि फेविकॉल किंवा गोंद कुठलाही चालेल. तर आधी आपण हे टेम्पलेट कापून घेणार आहोत. इथे ही याची जी आउटलाईन आहे त्या आउटलाईनला आपण कापून घेणार आहोत. वेळ वाचवण्यासाठी मी आधीच इथे कापून घेतलेलं आहे. तुम्ही पाहत असालच की इथे आपण आउटलाईन जी आहे त्यावर इथे कापून घेतलेलं आहे. आणि याची आता आपल्याला घडी करायची आहे. कुठेही मध्ये आपल्याला कापायचं नाही आहे, याची दक्षता घ्या. पूर्ण बाजूने जी आउटलाईन आहे तेवढाच भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे. आता आपण इथे गड्या करणार आहोत. या गड्या करण्यासाठी तुम्ही पट्टीचा सुद्धा वापर करू शकता, पण हाताने सुद्धा या गड्या करता येऊ शकतात. तर या ज्या रेषा दिसतात तुम्हाला तिरप्या, त्या तिरप्या रेषांवर सरळ आपल्याला गड्या करायच्या आहेत, या बाजूने देखील आणि या बाजूने देखील. तर आता आपल्या तिरपे रेषांवर गड्या घालून झालेल्या आहेत. तर गड्या घालून झाल्यानंतर तुम्हाला साधारण आपलं हे टेम्पलेट अशा पद्धतीनं दिसेल. आता आपल्याला या तिरप्या गड्या घातल्यानंतर गड्या घालताना लक्ष द्या की त्या गड्या बरोबर त्या रेषेवर झाल्या पाहिजेत आणि एकदम शार्प किंवा कडक गडी आपल्याला घालायची आहे, जेणेकरून ते सहजरित्या फोल्ड होईल, दुमडलं जाईल. आता या तिरप्या गड्या झाल्यानंतर आपल्याला या मध्यभागी जे आहेत मध्य रेषेवर गड्या घालायच्या आहेत. अगदी हे टोक आहे, त्या टोकाच्या बरोबर सरळ रेषेमध्ये तुम्हाला गड्या घालायच्या आहेत. ही सगळी जी मध्यबिंदू आहेत ते जोडायचे आहेत. झाल्यानंतर आपलं जे मॉडेल आहे किंवा जे टेम्पलेट आहे ते साधारण असं षटकोनी आकारामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आता इथेच तुम्हाला ग्लू किंवा गोंद दिलेला आहे, तर इथे आपल्याला फेविकॉल किंवा गम लावायचा आहे आणि हे यावर अशा पद्धतीने चिकटवायचं आहे. घेताना अगदी थोड्या प्रमाणात घ्यायचा आहे, जेणेकरून जर आपण जास्त घेतला तर ते लगेचच चिकटत नाही, ते सुटत राहतं सारखं. अशा पद्धतीने चिकटवलं जाईल की तुमचे हे जे चित्र आहेत ती एकत्र होऊन एक दिसतील. तर इथे पण तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे आपला हा जो षटकोनी आकार आहे तो तयार झालेला आहे. या बाजूने पण तुम्ही पाहू शकता. तर आता आपल्याला हे जे एक टोक आहे ते खाली ढकलायचं आहे. अशा पद्धतीने तुमच्या घड्या जितक्या चांगल्या घातलेल्या असतील तितके हे तुम्हाला आतमध्ये फोल्ड करणं, दुमडणं सोपं जातं. तर हे एक टोक आतमध्ये न्यायचं आहे, त्यानंतर इकडचं एक टोक आतमध्ये न्यायचं आहे. माझा एक हात इथे आतमध्ये आहे, तो आतून याला आधार देतो आणि दुसऱ्या हाताने मी या एका बोटाने फक्त याला आतमध्ये ढकलतोय आणि इथे घड्यांवर बरोबर ते दुमडलं जाते की नाही याची सुद्धा मी काळजी घेतो. तुम्हाला सुद्धा हे अशाच पद्धतीने दुमडायचं आहे. आता हे दुमडल्यानंतर अजून दुसरे टोके वर आलेले आहेत, ती सुद्धा आपल्याला आतमध्ये दुमडायची आहे. त्याच पद्धतीने
प्रत्येक ठिकाणी एक एक चित्र आहे. आधी सापाचं चित्र आलं होतं, सगळे साप आले होते. आता बेडकाचं चित्र आलेलं आहे. तर तिन्ही बेडूक आपल्याला इथं दिसत आहेत. आता पुन्हा आपण हे जे टोकं आलेली आहेत ती आतमध्ये ढकलणार आहोत. आता तुम्ही जर घड्या व्यवस्थित घातलेल्या असतील तर तुम्हाला हे आतमध्ये दुमडणं सहज सोपं होतं. आता हे शेवटची एक स्टेप राहिलेली आहे. शेवटची ही टोके जी उरलेली आहेत ती आपण आतमध्ये ढकलणार आहोत. तुम्ही बघाल की आता गरुड वर आलेले आहेत. तर याच्यात जर मागील बाजूस बघितलं तर गोंदवाली जी बाजू आहे ती वर आलेली आहे. तर आपल्याला इथे आतमध्ये जे साप आतमध्ये गेलेले आहेत तर त्यांना बाहेर काढायचं आहे आणि यावर चिकटवायचं आहे. थोडं असं वर केलं की हे तुम्हाला सहजरित्या वर काढता येतील. आधी तीनही बाजू वर काढून घ्या, मग तुम्हाला चिकटवायला सोपं पडेल. तर असे सगळ्या बाजूने तुम्हाला जे सापाचं चित्र आहे ते वर आलं पाहिजे आणि इथे गोंद लिहिलेलं आहे तर तुम्हाला गोंद लावायचं आहे आणि गोंद लावल्यानंतर हे व्यवस्थित इथे चिकटवायचं आहे. अगदी थोड्या प्रमाणात जो गोंद आहे तो घ्यायचा आहे, जेणेकरून चिकटताना ते लगेच चिकटेल. कुठेही गोंदसुद्धा वाया जाणार नाही. तर अशा पद्धतीने हे चिकटवून घ्यायचे. चिकटवून झालं की तुमचे जे मॉडेल आहे, जी प्रतिकृती आहे ती तयार आहे. आणि आता आपण याच्यातून माहिती घेणार आहोत. तर इथे जर तुम्ही बघाल तर सुरुवातीला तिने छान फोल्ड होतं, अशा पद्धतीने दुमडलं जातं, एकावर एक येत जातात. तर तुम्ही जर बघाल तर इथे फुलपाखरू आहे. तर या फुलपाखराला कोण खातं तर त्यासाठी तुम्हाला हे दुमडायचं फक्त. ते इथे बेडकाचं चित्र आलेलं आहे, म्हणजे फुलपाखराला कोण खातं? बेडूक. आता या बेडकाला कोण खातं तर या बेडकाला खातं. इथे सापाचं चित्र आलेलं आहे. बेडकाला खाणारी गोष्ट कोण आहे तर साप. आता या सापाला कोण खातं तर पुन्हा आपलं चित्र आलेलं आहे गरुडाचं. ठीक आहे, तर या सापाला गरुड खातं आणि ही सायकल पुन्हा सुरू राहतं. फुलपाखरू, बेडूक, साप, गरुड. तर अशा पद्धतीने आपण जी अन्न साखळी आहे ती शिकण्यासाठी एक छान कागदापासून खेळणं बनवलेलं आहे. हे सहज आपण घरच्या घरी बनवू शकतो. अन्न साखळी ही शिकण्यासाठी जरी सोपी असेल, जी आपण एका सर्कलमध्ये, एका वर्तुळाकार आकृतीमध्ये शिकतो, तरीसुद्धा आपण या खेळण्याचा उपयोग करून आपल्या कायमस्वरूपी ती कशा पद्धतीने लक्षात राहू शकते तर याची आपण काळजी घेऊ शकतो. त्यामुळे हे खेळणं किंवा ही जी पेपर ॲक्टिव्हिटी आहे ती आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने अन्न साखळीचं हे खेळणं बनवू शकता आणि त्याद्वारे इतरांना किंवा तुमच्या लहान भावंडांना, तुमच्या मित्रांना तुम्ही ही माहिती देऊ शकता. शाळेमध्ये देखील तुम्ही तुमचं जे विज्ञान प्रदर्शन वगैरे असतं त्या प्रदर्शनात देखील तुम्ही हे मॉडेल घेऊन जाऊ शकता, मांडू शकता, ज्याचा उपयोग सर्व शाळेला होईल. सर्वांनी डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या गुगल ड्राईव्हची जी लिंक आहे त्यावरून हे टेम्पलेट डाउनलोड करायचेत, प्रिंट करायचेत आणि आपापलं जे मॉडेल आहे ते बनवायचं आहे. प्रिंट करून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की प्रिंट शक्यतो जाड कागदावर घ्या, जेणेकरून हे जे मॉडेल आहे ते चांगल्या क्वालिटीचं मॉडेल जास्त काळ टिकेल. तर अशा पद्धतीने आपण हे मॉडेल बनवू शकतो. असंच अजून एक टेम्पलेट आपल्याकडे आहे, ज्याद्वारे आपण जी वॉटर सायकल आहे आपली, जे जलचक्र आहे त्या जलचक्राची माहिती आपण घेऊ शकतो. हे सुद्धा टेम्पलेट मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. हे सुद्धा तुम्ही डाउनलोड करून, याचं मी आधीच एक बनवून ठेवलेलं आहे, तर याचंसुद्धा तुम्ही एक खेळणं बनवू शकता आणि याद्वारे तुम्ही जलचक्राची माहिती घेऊ शकता. इथे तुम्ही पाहू शकताय की आपल्याकडे समुद्र असतो किंवा जी पाण्याची पातळी असते जमिनीमध्ये, झाडांमध्ये सुद्धा जे पाणी असतं, तर सूर्याच्या उष्णतेमुळे त्या पाण्याची वाफ होते आणि त्यापासून ढग तयार होतात आणि हे तयार झालेले ढग पुन्हा काय होतात, त्यांच्यापासून पाऊस पडतो आणि हाच पाऊस पुन्हा कुठे जातो,
समुद्रामध्ये जातो, जमिनीमध्ये मुरला जातो आणि झाडे जी आहेत ते पाणी शोषून घेत असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा हे पाणी जातं. पुन्हा त्या पाण्याची सूर्याद्वारे वाफ होते, त्या पाण्याचे ढग तयार होतात आणि पुन्हा पाऊस पडतो. तर अशा पद्धतीने जलचक्रसुद्धा आपण या ॲक्टिव्हिटीमधून माहिती करून घेऊ शकतो, इतरांना माहिती देऊ शकतो. याचंसुद्धा टेम्पलेट आपल्याकडे उपलब्ध आहे, हे सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर आशा करतो की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, यातील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल. ही व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना, सर्वांना शेअर करा. अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते बटन तुमची वाट बघते, त्या बटनावर क्लिक करून लगेचच सबस्क्राईब करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा, मी तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय. अजून कोणत्या विषयावर तुम्हाला जर व्हिडिओ हवी असेल तर ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये लगेचच कळवा. आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.